नाशिकमध्ये होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. यंदा 7 पेशवेकालीन रहाडीमध्ये नाशिककर धप्पा मारून रंगपंचमी साजरी करणार आहेत. नाशिकमध्ये 300 वर्षांपासून रहाड परंपरा चालत आली आहे. पेशवे काळात या रहाडी पेशव्यांच्या सरदारांच्या अखत्यारीत होत्या. त्यानंतर तालमीच्या अखत्यारीत झाल्यात. दरम्यान काळात आता स्थानिक मंडळाकडून याचा कारभार बघितला जातोय. देशभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडला रंग खेळले जातात. मात्र पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये होळीच्या 5व्या दिवशी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. नाशिकमध्ये 18व्या शतकात तब्बल 18 रहाडी अस्तित्वात होत्या. मात्र काळाच्या ओघात त्यातील काही बुजल्या गेल्या. काही रहाडीवर वाडे बांधले गेल्यानं त्यांचे अस्तित्व नामशेष झाले. पण आता त्यातील प्रामुख्यानं 7 रहाडी रंग उत्सवादरम्यान उघडल्या जातात. तर नुकतीच जुने नाशिकच्या मेनरोड भागातील राजे बहादर लेन येथील 7वी रहाड तब्बल 80 वर्षांनंतर सुरू करण्यात येणार आहे. 10 ते 12 फूट खोल असलेल्या या रहाडीत नैसर्गिक फुलांचा लालसर केशरी रंग तयार केला जात असल्याचं राजे बहादर मित्रमंडळानं सांगितलंय. नाशिक शहरातील तिवंदा चौक, शनी चौक, गाडगे महाराज पूल, जुनी तांबड गल्ली, बागवाणपुरा मधली होळी, राजे बहादर लेन अशा 7 ठिकाणी पेशवेकालीन रहाड रंगोत्सव साजरा केला जाणार आहे. या रहाडीत नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकले जातात, ज्यामुळे त्वचारोग होत नाही. तसेच उन्हाळ्यात ऊन बाधत नाही अशी ही मान्यता आहे. त्यामुळे आबालवृद्धांपासून युवकांची इथे रंग खेळण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. सतीश शुक्ल यांनी याविषयी माहिती दिली. परंतु महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर प्रदेशात, भारतात इतर ठिकाणी धुळवडीच्याच दिवशी रंगपंचमी खेळतात. पण नाशिकची परंपरा अशी आहे की 5 दिवसामध्ये ज्या दिवशी पंचमी आहे त्याला रंगपंचमी म्हटलेले. त्या पंचमीला नाशिकमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रंगपंचमी होत असते आणि त्याच्यामध्ये एकमेकांच्या अंगावर रंग तर उडवतात, परंतु नाशिकचे खास वैशिष्ट्य आहे की रहाडी आहेत नाशिकमध्ये. त्या रहाडीमध्ये साधारणतः 10 फूट बाय 12 फूट, 15 बाय 15, 15 बाय 12 अशा प्रकारच्या ज्या रहाडी आहेत, या रहाडी पेशव्यांच्या काळापासून आहेत आणि त्या पेशव्यांच्या काळापासून पहिल्यांदा त्या रहाडीमध्ये रंग तयार करतात पूर्ण रहाड भरून. आणि म्हणजे अगोदर पहिल्यांदा ते जुने ओरिजिनल फुलं असायचे आणि ते फुलं उकळून त्याचा रंग तयार करायचे. नंतर मग निरनिराळ्या रंगाचे तांबडा, पिवळा, केशरी हे सगळे अशा प्रकारचे रंग हे उकळून तयार करतात आणि ते रहाडीमध्ये टाकतात आणि ती संपूर्ण रहाड भरली जाते. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पूजा होती आणि पूजा होत असताना याच्यामध्ये मातृका असतात, जलमातृका देवता असतात. त्या जलमातृका देवतेंचं पूजन होतं आणि पूजन झाल्यानंतर प्रत्येक रहाडीचे वंशम परंपरेने मानकरी असतात. त्या मानकरींच्या हस्ते रहाडीचं पूजन होतं. पूजन झाल्यानंतर पहिली उडी हे ते मानकरी टाकत असतात. म्हणजे असं आता दिल्ली दरवाजामध्ये आहे ते गोटू शास्त्री बेळे आहे. नंतर पंचवटीमध्ये जी रहाड आहे त्या ठिकाणी दीक्षित म्हणून आहेत, ते मानकरी आहे. युंद्यामधली रहाड आहे ते अण्णूशेठ जळगावकर आहे, ते आहे. त्याच्यावरती मल्ल्यावळीवरची रहाड आहेत त्याचे जे मानकरी आहेत तर ते लक्ष्मीकांत दीक्षित वेदमूर्ती त्यांच्या घराणं आहेत. अशा प्रत्ययाचे मानकरी असतात आणि ते पहिली उडी मारतात आणि मग सगळेजण उड्या मारतात आणि मग अनेक जण धप्पा ज्याला म्हणतात. धप्पा म्हणजे आपण जसं एक विशिष्ट प्रकारची उडी असते त्याला धप्पा म्हणतात की त्याच्यामुळे ते उडी मारल्यावर 10-15 फूट पाणी उडलं जातं, रंग उडवला जातो. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.